एकीकडे मुंबईतल्या महापौर पदावर आणि एक प्रकारे महायुतीच्या एकीवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेलं असलं तरी नवाब मलिकांवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो। आणि हीच बातमी आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत। याचं कारण नवाब मलिकांच्याकडे मुंबईतल्या या राष्ट्रवादीची धुरा सोपवल्यानंतर आता त्यांना वाढता विरोध बघायला मिळतो। भाजपने स्पष्ट विरोध केलाय तर शिवसेनेनेही काहीशी सावध भूमिका घेतलेली आहे। त्याच्यामुळे मुंबईमध्ये आता नेमकं काय होणार मग पाहणं महत्त्वाचं असेल। याचं कारण अजित पवारांनी मात्र नवाब मलिकांच्या पाठीशी उभं राहायचंच ठरवलंय। भाजपचा वाढता विरोध आहे तरी अजित पवार मात्र नवाब मलिकांच्या पाठीशी आहे। मुंबईतल्या भाजप नेत्यांसह स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली भूमिका या संदर्भात स्पष्ट केली आहे। तरीही अजित पवारांनी मलिकांची पाठराखण केली। राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाणांनी मलिकांना पाठिंबा कालच दर्शवलेला त्याचीच री आज अजित पवारांनी ओढत आमच्या प्रवक्त्यांनी जी भूमिका मांडली तीच आमची भूमिका असं म्हटलंय। राष्ट्रवादी प्रवक्ते नेमकं काय म्हणालेले होते आपण तेही बघणार आहोत। नवाबभाईवरती झालेले आरोप आहेत, त्या आरोपाची चौकशी चालू आहे। कुठेही ते आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत। त्यामुळे वक्तव्य करत असताना त्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करावेत, ज्या वक्तव्यातून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही। नवाबभाई त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मुंबईसाठी एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती कमिटी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर काम करत असते। अमित साटम असतील किंवा इतर कोणी पदाधिकारी असतील, महायुतीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे महायुतीमधील 3 मुख्य नेत्यांना आहेत। त्याच्यामुळं अमित साटम काय म्हणतात ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। एकीकडे अजित पवारांनी जरी पाठराखण केली असली तरी महायुतीतले इतर पक्ष म्हणजे शिवसेना आणि भाजप यांचं याबद्दल मग काय म्हणणं आहे बघूया। जिथं नवाब मलिक नेतृत्व करतायत त्यांच्यासोबत आम्ही युती करणार नाहीत, त्यांच्यासोबत जाणार नाहीत। जोपर्यंत नवाब मलिक यांच्यावरचे आरोप सिद्ध होत जोपर्यंत त्यांच्यावर निर्दोषत्व सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या पक्षासोबत आम्ही मुंबईमध्ये जाणार नाहीत। त्यासाठी आम्हाला राष्ट्रवादीशी फारकत करावी मुंबईमध्ये लागली तरी हरकत नाही। आम्ही नवाब मलिक यांच्यासोबत कुठलीही चर्चा करणार नाहीत, त्यांच्यासोबत युती करणार नाहीत। हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे। नवाब मलिक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे आरोप आहेत। अशा परिस्थितीत त्यांना साथ देणं आम्हाला योग्य वाटत नाही। विरोधकांचं कामच आहे टीका करायचं। नवाब मलिक साहेब ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जबाबदार नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या बाबतीतली भूमिका त्यांचे पक्षप्रमुख, त्यांच्या पक्षाचे प्रमुख ही घेतील आणि जी काय महायुतीमध्ये भूमिका घ्यायची ती महायुती म्हणून आम्ही एकत्र बसून घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।